काही महिन्यांपूर्वी मी स्वतः पवित्र मातृतीर्थ सिंदखेड राजा बुलढाण्याला गेलो होतो आणि तिथे असणारी जी नगर परिषद आहे त्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मी भेटलो, ज्याच्यामध्ये नगराध्यक्ष हे सौरभ तायडे, त्याच्याचबरोबर त्यावेळेस ज्या उपनगराध्यक्ष होत्या सौ दीपालीताई मस्के आणि आत्ता ज्या विद्यमान उपनगराध्यक्ष आहे संगीताताई मस्के, या सर्वांना व इतर नगरसेवकांना तिथं भेटल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी विनंती केली की आपल्या या नगर परिषदेसाठी आणि खास करून आई जिजाऊंचा जन्म ज्या पवित्र भूमीमध्ये झाला त्या पवित्र भूमीसाठी याच्या आधी अनेक लोकांनी आश्वासनं दिली होती, निधी मंजूर केला गेला होता, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी हा पवित्र सिंदखेड राजा नगर परिषदेला त्या ठिकाणी देण्यात आला नव्हता। त्यांनी विनंती केली होती सरकारला तुम्ही जाऊन भेटा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांना विनंती करून लवकरात लवकर निधी आपल्या नगर परिषदेला त्या ठिकाणी देण्यात यावा। तिथे असणाऱ्या सामान्य नागरिकांनी भूमिका जी मांडली होती, ज्याला आम्ही पाठिंबा दिला होता, की जर 12 जानेवारी 2027च्या आधी सरकारच्या माध्यमातून तिथं जर निधी दिला गेला नाही तर कुठल्याही राजकीय नेत्यांना तिथे असणारे नागरिक व नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक हे येऊन देणार नाहीत आणि खूप मोठं आंदोलन तिथं त्या ठिकाणी घेतलं जाईल। त्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा होता। या अनुषंगाने आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मी स्वतः भेटलो, माझ्याबरोबर सुनीलजी भुसारा असतील, संदीप बाबा क्षीरसागर असतील, अभिजित पाटील असतील, आमदार पंकजनाना बोराडे असतील, विद्याताई चव्हाण असतील, हे सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांना मंत्रालयात जाऊन भेटले व त्यांना पवित्र सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी निधी देण्यात यावा अशी विनंती तिथं केली। आज एकनाथ शिंदे साहेबांची कार्यपद्धत फार जवळून मला बघायला मिळाली। हे पत्र लगेचच्या लगेच तिथं मी दिलं, सर्व कामं बाजूला त्यांनी ठेवले, कलेक्टर साहेबांना त्यांनी फोन लावला, वस्तुस्थिती जाणून घेतली। देसाई साहेब जे आहेत, जे पर्यटन मंत्री आहेत, त्यांना तिथं लगेच फोन केला, त्यांच्याकडनं समजून गेलं याच्या आधी जो निधी दिला गेला होता तो कसा दिला गेला होता, अजितदादांनी सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला होता। त्याच्याचबरोबर चीफ सेक्रेटरी साहेबांना फोन केलं, नियोजन विभागाला त्यांनी तिथं फोन केला, काय वस्तुस्थिती ही समजून घेतली। वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर तिथे असणाऱ्या नागरिकांनी व नगर परिषदांनी जी भूमिका आणि जी मागणी तिथं मांडलेली आहे ती योग्य वाटल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मी पत्र दिल्यानंतर अर्ध्या तासामध्ये 50 कोटी रुपयाचा GR हा काढला। एवढ्या जल्लद पद्धतीने एखादा नेता काम करू शकतो हे मी आज माझ्या डोळ्याने बघितलं आणि स्वतः मी अनुभवलं। नगर परिषद सिंदखेड राजा याच्यासाठी 50 कोटी रुपये हे UD विभागाच्या अंतर्गत हे आजच्या आज आम्ही भेटल्यानंतर अर्ध्या तासामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 50 कोटी रुपये हा निधी तिथं दिला व त्याच्याचबरोबर पर्यटन विकास महामंडळ याच्या माध्यमातून तिथं तो निधी आई जिजाऊंच्या स्मारकांसाठी वापरला जाणार आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासूनची जी मागणी होती ती मागणी काही प्रमाणात आज पूर्ण झाली। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला हे सुद्धा आश्वासित केलं, तिथं 350-400 कोटीचा जो आराखडा याच्या आधी अनेक नेत्यांनी जाहीर केला, अजितदादांनी सुद्धा त्या बाबतीत पाठपुरावा केला होता, पण तो आराखडा अजूनपर्यंत मंजूर झाला नाही। जिजाऊंच्या नावाने एक सृष्टी तिथं सुरू आहे, 27 कोटीचा खर्च तिथं झालाय,
पण नगर परिषदेपासून ती सृष्टी लांब आहे. नगर परिषदेमध्ये आणि ज्या भूमीमध्ये, ज्या वाड्यामध्ये आई जिजाऊंचा जन्म झाला तिथं खर्च व्हावा अशी तिथे असणाऱ्या नागरिकांची इच्छा होती. म्हणजे आज एकनाथ साहेबांचे मी मनापासून विरोधातला एक आमदार असताना व या सरकारच्या विरोधात सातत्याने त्यांच्या चुका जिथं कुठं होत आहेत त्या चुका दाखवून देणारा एक आमदार म्हणून आज काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी पवित्र सिंदखेड राजा परिषदेसाठी जो निधी लगेचच्या लगेच ताबडतोब मंजूर केला, हे खरंच स्तुत्य आहे. त्यांना खरंच मनापासून मी आभार करतो. नगर परिषदेच्या वतीने सुद्धा मी आभार व्यक्त करतो. नगर परिषदेने सुद्धा या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे व सर्व लोकांनी आणि आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला. त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी ताबडतोब 50 कोटी ते सुद्धा अर्ध्या तासामध्ये दिले. त्यासाठी पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी मला जे आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये 400 कोटी रुपयाचा आराखडा जो याच्या आधी मंजूर झालेला आहे पण निधी अभावी आणि काही नियोजनाअभावी त्याला निधी आजपर्यंत मिळालेला नाही, त्या बाबतीत सुद्धा पाठपुरावा करून पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 22 जानेवारी 2027च्या आधी तो मोठा आराखडा मंजूर केला जाईल असं सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे. त्यामुळे विरोधक असलो काय, जर जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी आज ताबडतोब लगेचच्या लगेच जो निर्णय घेतला तो खरंच स्तुत्य आहे, चांगला आहे. त्यांचं परत एकदा मी अभिनंदन या ठिकाणी तिथे असणाऱ्या लोकांच्या वतीने व आई जिजाऊंचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. नाही, मला असं वाटतं हा मुद्दा तुम्ही जो मांडताय तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयातून खूप महत्त्वाचा आहे. त्याच्याबद्दल मी उद्या जेव्हा CETच्या कार्यालयामध्ये जाणारे कमिशनर साहेबांना भेटायला शिक्षणाचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. काही विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन CETच्या कार्यालयाला उद्या सकाळी 11 वाजता जाणार आहे. त्यावेळेस तुम्ही मांडलेला हा मुद्दा तिथं आम्ही स्पष्टपणे आणि डिटेलमध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगू. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.